स्वामी समर्थ. आज होता आमचा ट्रिपचा तिसरा दिवस. छान रेडी वगैरे होऊन आम्ही निघालो. मस्त परशुराम घाटातून जाताना खूप सुंदर असा अनुभव आला. नंतर आम्ही परशुरामच्या मंदिरामध्ये त्याचं दर्शन घ्यायला गेलो. मंदिर इतकं सुंदर होतं ना, इतकं सुरेख रेखीव काम केलेलं होतं, कोरीवकाम केलेलं होतं ना, खूप सुंदर असे मंदिर होतं. आणि आमच्या स्पॉट्समध्ये म्हणजे आम्ही ट्रिप करताना विचार केला नव्हता की आपल्याला इथे जायचं आहे, तरी पण आम्ही तिथे गेलो. मस्त छान दर्शन घेतलं. तिथून निघाल्यावरती कशेडी म्हणजे खेडमध्ये आमचं ते कुलदैवत आहे, कुंभाळजाई देवीचं मंदिर आहे. तिथे आम्ही भरणा नाक्याला आहे हे मंदिर. तिथे आम्ही तिचं दर्शन घ्यायला गेलो. मंदिर इतकं सुंदर, आजूबाजूचा परिसर इतका सुंदर मोठा होता, शांत वातावरण होतं, नीट आणि क्लीन, कुठे घाण नाही, काय नाही, इतका सुंदर आणि शांत मेन परिसर होता. आतमध्ये गेलो. छान आतमध्ये जाताना मस्त एक तुळशी वृंदावन दारामध्ये होतं मंदिराच्या. किती सुंदर आहे बघा हे. छान असं हे कासव दारामध्ये होतं. त्याचं छान आम्ही दर्शन घेतलं. नंतर आतमध्ये मंदिरात प्रवेश केला. मंदिर पण इतकं सुंदर आणि मला ह्या मंदिरामध्ये खूप दिवसापासून जायची खूप इच्छा होती. ती इच्छा माझी आज पूर्ण झालेली होती. छान इथे नवस चालू होते, बाजूला नारळ फोडणं चालू होते, देवीसाठी नवस करत होते. नंतर आम्ही आमच्या घरच्या कुलदेवतेला आलो, जे एकदम आमच्या गावामध्ये, खालच्या गावामध्ये मंदिर आहे. खूप पुरातन काळातलं मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे. तिथे आम्ही तिथला तर तुम्ही परिसर बघाल, आजूबाजूला तुम्हाला ऊन असं कुठेतरी झाडातून येताना दिसेल, एवढा घनदाट असे झाडाने भरलेला आजूबाजूचा परिसर आहे. मंदिर इतकं सुंदर आहे, खूप छान आणि खूप पुरातन काळातलं, म्हणजे खूप वर्षापासूनचं हे मंदिर आहे. पण जसं आहे तसंच हे मंदिराचे वाशे वगैरे सगळं तसंच आहे. हे देव जे आहेत दगडाचे आहेत बघा. ह्या दोघी जणी बहिणी आहेत. ह्या आमच्याकडे शिमग्याला ह्यांची ओटी भरली जाते. नंतर आम्ही मठामध्ये गेलो, जे आपल्या कशेडी बंगल्यावरती स्वामींचं मठ आहे. त्या मठामध्ये स्वामींचं दर्शन घेतलं. तिथे काही देणगी दिले प्रसादासाठी. छान दर्शन झालं मनसोक्त. असं करत करत आमचा तिसरा दिवस हा प्रवासाचा संपत आलेला होता. येताना आम्ही आत्याला भेट घेतली, महाडला गेलो. तिथे छान असे फोटो काढले, आत्याची विचारपूस केली आणि परतीच्या वाटेला निघालो. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. बाय.